नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 21 डिसेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच 21 आणि 22 डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम आहेत, जो WD आहे हा उद्या जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या आसपास येणार आहे. त्याच्यामुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागात हिमवृष्टी आणि दक्षिणेकडील राज्यात म्हणजेच पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच गुजरातचा काही भाग या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज उद्या आहे. याच्यानंतर ही जी ट्रफ आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सची, याच्यामुळे आपल्या राज्यात सुद्धा आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल. पावसाची शक्यता ही कमीच आहे. उर्वरित थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर राज्यात सर्वच भागात मुंबई विभाग आणि कोकण विभाग सोडला तर सर्वच भागातून थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि आज आणि उद्यासुद्धा थंडीचं प्रमाण काही कमी होणार नाही आहे. त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच 21 आणि 22 डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या पट्ट्यात आज आणि उद्या ढगाळलेलं हवामान राहील आणि कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले. बाकी विशेष असा काय पाऊस या भागातून नाही आहे. कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले. बाकी ढगाळलेलं हवामान आज आणि उद्या राहील. उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग, दक्षिण महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील. पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. फक्त नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान होईल आणि कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच 21 आणि 22 डिसेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.